नमस्कार शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील। कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, किती वाढणार, कशामुळे वाढणार, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये काय परिस्थिती कांदा भावासंदर्भातील आहे ते सुद्धा आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। तरी चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जोसाला बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते। चला तर मित्रांनो, सविस्तर संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करतो आहे। काय महत्त्वाची अपडेट आहे स्क्रीनवर तुम्ही जसं की तुम्ही बघत आहात, कांद्याचे भाव वाढणार का त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे स्क्रीनवर। जसं की तुम्ही बघू शकता, अत्यंत महत्त्वाची आताच्या क्षणाची अपडेट आलेली आहे। कांदा महाबँक उत्पादकांना तारणार, नाशिकसह 3 जिल्ह्यात होणार प्रकल्प। बघू शकता महत्त्वाची अपडेट आताच्या क्षणाची आलेली बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघावी, कळकळीची विनंती राहणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता, कांद्याची नासाडी रोखली जाऊन साठवणुकीला चालना मिळावी यासाठी अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक प्रकल्प सुरू होण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहे। त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितले तर यासाठी राज्यातील नाशिकसह अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर येथे तातडीने कांद्याची बँक सुरू करण्यात येणार आहे। 2 वर्षापासून कांद्याची होणारी परवड पाहता कांद्याबाबत शासनाने महाबँकेशी दाखवलेले संवेदनशील ही तसे थोडेसे अशा आशयाच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांना दिल्या आहे। तर महाबँक केल्याने कांदा साठवणूक होईल, पण हमीभाव दीर्घकाळ घसरलेले राहील। तर महाबँकेची उपयोग काय आहे असं शेतकऱ्यांचं वैयक्तिक प्रतिक्रिया आहे। परंतु खरं तर बघितलं तर हे सुद्धा योग्यच आहे, कारण या ठिकाणी नुसता कांदा साठवून कांदा चांगला ठेवून काहीही फायदा होणार नाही, त्याला भावसुद्धा पाहिजे। खरं तर या ठिकाणी बघितलं 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं अशी शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असते, परंतु खरं तर या ठिकाणी शेतकऱ्यांना कवडीमोल भाव भेटतो आहे आणि 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं अशी शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असताना देखील जर शेतकऱ्यांना कमी भाव भेटतोय तर या प्रकल्पाचा काय फायदा, काय शेतकऱ्यांना देणं आणि घेणं आहे। खरं तर या ठिकाणी बघितलं 2 पैसे तुम्ही द्या, शेतकऱ्यांचा कांदाही खराब होत नाही आणि शेतकरी वेळेवर व्यवस्थित आणि टाईमशीर कांदा विक्री करतात आणि त्यामुळे कांदा खराब होणार नाही। परंतु निवडणुकीच्यामुळे या ठिकाणी काहीतरी निवडणूक मतदान मिळण्यासाठी तो निर्णय मागे न घेता दुसरा या ठिकाणी योजना दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम हे सरकार करतं आहे आणि त्यामुळे कांद्याच्या भावात पडझड आणि घसरण होताना सध्या तरी दिसत आहे। खरं तर कांद्याला 2 पैसे मिळावं शेतकऱ्यांची कायम अपेक्षा आहे आणि या ठिकाणी उत्पादन खर्चापेक्षा या ठिकाणी त्यांना कवडीमोल भाव भेटतो आहे। तरी देखील कांदा उत्पादक शेतकरी वारंवार सांगतोय की कांद्याला भाव वाढवा, कांद्याची निर्यात होऊ द्या, कांदा शुल्क आकारू नका, कांदा निर्यात व्यवस्थित निर्यात होऊ द्या, विनाशुल्क या ठिकाणी नियम अटीसह या ठिकाणी कांदा निर्यात होऊ द्या। त्यामुळे या ठिकाणी शेतकरी वारंवार सांगतोय, तरी देखील हे सरकार लक्ष काय त्यांवर विषयच काढायला तयार नाही आहे। खरं तर या ठिकाणी 2 पैसे शेतकऱ्यांना मिळण्याची कायम अपेक्षा असताना देखील हे सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेत असल्याकारणानं त्यांना लोकसभेमध्ये जशी जागा दाखवली आहे तशीच येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा जागा दाखवल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाही आहे। ही होती महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केला असेल। धन्यवाद मित्रांनो। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत जय महाराष्ट्र लाईक करा, शेअर करा। जय महाराष्ट्र।